प्रचार सुरू आहे सगळ्या मतदारसंघामध्ये. ठाणे महानगरपालिकेमध्ये आहे, गल्ली गल्लीमध्ये प्रचार सुरू आहे. शिवसेना आणि भाजप यांची अनेक ठिकाणी शिवसेना भाजपचे उमेदवार जे ते एकत्रितपणे फिरताना दिसत आहेत. मुळात गल्ली गल्लीमध्ये जाऊन प्रचार करणं हा ठाण्यामधला एक मोठा टास्क असतो आणि तो प्रत्येक उमेदवाराला पार पाडायला लागतो. त्याचबरोबरीनं प्रचार साहित्य पाहिला तिथे प्रचार साहित्य देखील अट्रॅक्टिव्ह असतं. प्रत्येक प्रचार रॅलीचं तर जिथे जाल तिथे आता वेगवेगळ्या असे साईन बोर्ड असतील किंवा इलेक्ट्रिक लाईट बोर्ड असतील, एलईडीचे बोर्ड असतील, वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचार साहित्य जे ते वापरलं जातं आणि मतदारांपर्यंत आपलं चिन्ह कसं पोहोचेल याकरता प्रत्येक प्रयत्न केला जातो. आपल्यासोबत राजेश मुरे शिवसेनेचे उमेदवार आहेत. राजेशजी, ज्या पद्धतीनं प्रचार सुरू आहे, प्रचार साहित्यामध्ये देखील फार मोठा भर द्यावा लागतो, कारण का उमेदवार जे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याकरता वेगवेगळे आपले चिन्ह पोहोचण्याकरता वेगवेगळे हातखंडे आपल्याला तयार करावे लागतात. प्रचार साहित्य वेगळं दिसतं आपल्या एकदम. बघा, आत्ताची निवडणूक ही हायटेक आहे. निवडणूक हायटेक असल्यामुळे तुम्हाला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या वेगवेगळ्या गोष्टी करायला लागतात, हे डिजिटल साईन बोर्ड असतील आणि प्लॅंकले असतील, हे तर एक छोटा प्रकार झाला. पण सोशल मीडियावरती सुद्धा प्रभाग क्रमांक 12 आम्ही ट्रेंडिंगला आहोत आणि आम्ही सगळे चारही उमेदवार महायुतीचे एकत्रितरित्या काम करून एक चांगल्या पद्धतीनं या भागात प्रचार आणि प्रसार करत आहोत. तुम्ही बघितलं असेल ते हा इथे फिरताना जनतेने हा प्रचार स्वतःच्या हातात घेतलेला आहे. स्वतः सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळलेली आहे. इथेही आमची एक टीम आहे. अशा आमच्या 7-8 टीम सगळ्या वॉर्डमध्ये फिरतात. तुम्ही कुठेही गेलात तर फक्त शिवसेना भाजपा महायुतीचेच कार्यकर्ते दिसतील, बाकीच्यांकडे फिरायला माणसं नाहीत. मामा, ज्या पद्धतीने नारायण पवार आहे ते भाजपचे उमेदवार, प्रत्येक ठिकाणी गेलं की ओवळणी होते आणि ओवळणी केल्यावरती गोडधोड खायलाच घालतात. प्रत्येक ठिकाणी गोडगोड आणि गोडच होणार आहे पुढे. तुम्हाला माहित आहे का, निवडणूक आयुक्तांनी आम्हाला कमीत कमी 10 ते 11 दिवस आम्हाला प्रचाराला दिलेले आहेत. आम्ही प्रत्येक ठिकाणी गल्लोगल्ली फिरतो. प्रत्येक ठिकाणी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद, म्हणजे जनतेनेच हातात घेतलं. मला तरी असं वाटतं इलेक्शनही बघितलंय का किती जनता, इथलीच एवढी जनता बाहेर आलेली आहे. कारण आम्ही काम केलेलं आहे आणि काम करत राहणार आहेत. आम्ही जनतेचा विकास, जनतेचा भागाचा विकास आम्ही करत राहिलेलो आहे. या भागातली झोपडपट्टीचा पुनर्विकास करणार आहे, चांगल्या पद्धतीत करणार आहे. म्हणून आज जनता आमच्या बरोबर आहे. गल्ली बोळात फिरावं लागतंय, प्रत्येक ठिकाणी जावं लागतंय. शेवटी उमेदवार म्हणून प्रत्येक मतदार पोहोचण्यापर्यंत एक वेगळा टास्क असतो. एक वेगळा आनंद आहे. जेव्हा आम्ही 5 वर्ष, आता 9 वर्ष झाली आम्ही इलेक्शनला सामोरं गेले नव्हतो, पण जेव्हा आम्ही लोकांची कामं, म्हणजे कोविड असेल किंवा अजून कोणता प्रसंग असेल, आम्ही अविरतपणे काम करतोय. म्हणजे एका ह्याच्यामध्ये 24 तास कुठल्याही अडचणीला जेव्हा सामोरं जाणारा उमेदवार आहे, त्या उमेदवाराला अशा टायमाला लोकांसमोर जाताना एक उत्साह येतो. कारण लोकांनी आपण स्वतः आला होतात. प्रत्येक गल्लीत बघितलं असं एकही घर नव्हतं की जिथे स्वागताला तयारी नाही आहे. आणि ही काय मारून मुटकून आणलेली माणसं नाहीत. हे स्वागत जेव्हा लोक घराघरात करतात ते स्वतःहून करतात, उत्स्फूर्त करतात. पण एक बघितलं, प्रत्येक घरामध्ये जाताना एक वेगवेगळे वास येत होते. कुठे या फिरताना भूक लागली होती का? नाही, आता कसं आहे, त्यांच्या जनतेच्या प्रेमामुळेच पोट भरले. ते गोड खाऊन खाऊन आमच्या पोटामध्ये आता जागा राहिलेली नाहीये. त्यामुळे त्यांचा जरी वास आला तरी जिभेवरती आणि मनावरही कंट्रोल आहे. कारण प्रत्येक ठिकाणी मी गेलो की कुठेतरी कोळंबी, कुठेतरी मच्छी, काही ना काहीतरी तळलं जातच आहे. आज शुक्रवार आहे ना, फ्रायडे. आज यांच्या आणि मतदार पण यांच्या म्हटलं कुठे इच्छा झाली का की असं कसं आहे, आता जरी इच्छा झाली तरी आम्ही थांबू शकत नाही. 15,000 घरं आहेत आमच्या घरामध्ये, 60-65 हजार लोकसंख्या आहे आणि एवढ्या लोकसंख्येपर्यंत पोचणं, आम्हाला त्यासाठी पोचणं म्हणजे सुद्धा आमच्यासाठी एक टास्क आहे. आम्ही ठरवलंय प्रत्येक घरात, त्या 15,000 घरामध्ये प्रत्येक घराघरात पोचणार आणि त्यासाठी जे प्रयत्न करता येतील ते आम्ही करणार. म्हणून आम्ही आमची प्रचाराची यंत्रणा वेगवेगळी केली. आता इथे पवारसाहेब, आम्ही 4 उमेदवार आहोत. माझी पत्नी, माझी नगरसेविका रुचिता मोरे, यांचे पुत्र आदित्य, हे सगळ्यांचे किशोर गुणे, ही सगळी टीम, अशा टीम. आणि प्रत्येक शाखेमध्ये प्रत्येक शाखा आमची बॅलेट बोर्ड घेऊन फिरते की अशा पद्धतीने मतदान कसं करायचं. आत्तापर्यंत 3री या 4थी फेरी आमची त्या घरात आम्ही गेलेलो आहोत. असं एकही घर राहिलं नसेल की जिथे आम्ही भाजपा महायुती म्हणून, शिवसेना भाजपा महायुती म्हणून गेलो नाही.
नक्कीच. तर हा सगळा प्रचार जो आहे तो सुरूच आहे. 10 वाजेपर्यंत प्रचार करावा लागतो, पण जी वेळ होते खरं तर दुपारची वेळेला हे आराम करतात, पण संध्याकाळच्या वेळेला जेव्हा 7 ते 8च्या दरम्यान जेव्हा प्रत्येक घरामध्ये जाता येतं, चाळी असतात, चाळीमध्ये लागून लागून घरं असतात. मी त्यांना विचारलं तसं की प्रत्येक घरातून वेगवेगळा वास, जेवणाचा वास येत होता, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर तो दिसत होतं की आता भूक लागलेली आहे, पण शेवटी प्रचार करायचा आहे, प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे, त्यामुळे जिभेवरती कंट्रोल ठेवावा लागतो असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. कारण का तो कंट्रोल ठेवला तरच पुढे राजकारणामध्ये प्रगती असते, हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. प्रचार केला जातोय, प्रचार साहित्य वेळ वापरलं जाते आणि अशाच पद्धतीनं प्रत्येक मतदारांच्या दारापर्यंत पोहोचण्याकरता उमेदवार जे आहे ते प्रयत्न करताना दिसत आहेत. पुढे सुधीरचा अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.